हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 4. सांख्य योगौ पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. भाषांतर: केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग म्हणजे कर्मयोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून म्हणजे सांख्ययोगापासून भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देताना भक्तिभावित कर्म किंवा भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे ते सांगतात. या श्लोकामध्ये ते त्या पुढे म्हणतात की सांख्ययोग आणि भक्तियोगामध्ये फारसा काही फरक नाही. प्रेक्षक हो, आपण जेव्हा ज्ञानाच्या मार्गावर चालतो तेव्हा सर्वात प्रथम आपण हे अज्ञान दूर करणं गरजेचं असतं की भक्तियोग आणि सांख्ययोगामध्ये फरक आहे असे म्हणणाऱ्यांना श्रीकृष्ण अज्ञानी म्हणतात. असे का हे जाणण्यासाठी आपण सांख्ययोग म्हणजे काय हे जाणलं पाहिजे. भगवंतांचे अवतार असलेल्या देवहूती पुत्र भगवान कपिल देवांनी हा सांख्ययोग दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रकृतीचे जे 24 घटक आहेत त्याबद्दल विशेष विश्लेषणात्मक अध्ययन केलेलं आहे. ती 24 तत्वे म्हणजे पहिली आपली 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे डोळे, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा यांचे 5 विषय जसे की डोळ्यांसाठी रूप, कानांसाठी शब्द, नाकासाठी गंध, जिव्हेसाठी रस आणि त्वचेसाठी स्पर्श. तसेच 5 कर्मेंद्रिये म्हणजे वाणी, कर्मे करणारे हात, हालचाल करणारे पाय, पुनरुत्पत्ती करणारे जननेंद्रिय आणि उत्सर्जन करणारे गुदा म्हणजे आतापर्यंत झाले 15. तसेच पंचमहाभूते किंवा स्थूल घटक म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश आता एकूण झाले 20. आपले सूक्ष्म शरीर ज्यापासून बनते ते मन, बुद्धी आणि अहंकार आता झाले 23. आणि 24वे तत्व म्हणजे सत्व, रज, तमू या 3 गुणांतर्गत कार्य करणारे महत्त्व म्हणजे प्रकृती. या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर सांख्ययोग सांगतो की हे शरीर आत्म्यामुळे कार्य करते म्हणून 25वे तत्व आहे आत्मा. आणि यानंतर सांख्ययोग हे सर्व जग चालते कसे यावर विचार करून या निष्कर्षावर येते की कर्ता करविता कोणीतरी आहे आणि तो म्हणजे परमात्मा. अशा प्रकारे सांख्ययोग आपल्या सर्व तत्वांचा अभ्यास करून मग परमात्म्यापर्यंत घेऊन येते म्हणजे भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा श्री कृष्ण होत. उदाहरणार्थ, एखादी गृहिणी कुकरमध्ये डाळ टाकते आणि पाणी टाकते. त्याचे झाकण लावून तो कुकर ती अग्नीवर ठेवते. त्याने ती डाळ शिजते, बरोबर. पण आपण आपल्या हातावर डाळ आणि पाणी घेऊन ते शिजवू शकत नाही. म्हणजे आपण अपूर्ण आहोत. आपल्याला कोणाची तरी कशाची तरी सतत मदत घ्यावीच लागते. आपल्याला कुठे जायचं असेल तर वाहनांची आवश्यकता असते. आपण आजारी पडलो तर आपल्याला औषधांची गरज असते इत्यादी. हे ज्ञान जेव्हा आपण घ्यायला लागतो तेव्हा हळूहळू आपल्याला हेही समजतं की आपण हे शरीर नाहीच, ते तर सतत बदलत असतं कारण ते भौतिक तत्वांनी बनलेलं आहे. पण आपला आत्मा मात्र तसाच राहतो कारण तो आध्यात्मिक अंश आहे. मग आपण कोणाचे अंश आहोत हे आपण शोधू लागतो. मग ज्ञान घेऊन हळूहळू आपल्याला समजू लागतं की आपण भगवंतांचे, परमात्म्यांचे अंश आहोत आणि मग आपण परमेश्वराच्या शोधात लागतो. मग तपस्या केल्यानंतर शास्त्र पठण करून ज्ञान घेऊन आपण थोडेसे जाणू शकतो की भगवंत कोण आहेत. परंतु गुरुची शरण घेतल्यानंतर भक्तियोगाच्या मार्गावर चालल्याने हे सहज शक्य होते. भक्तियोगाचाही निष्कर्ष हाच आहे की त्या परमात्म्याची सेवा करणं. म्हणजे सांख्ययोग आपल्याला झाडाच्या मुळांशी घेऊन येतं तर भक्तियोग आपल्याला त्या मुळांना पाणी घालणं शिकवतं. थोडक्यात सांख्ययोग म्हणजे आजूबाजूचे सर्व गवत बाजूला काढून झाडाचे मूळ कोठे आहे हे शोधणं आणि मग त्याला पाणी घालणं. तर भक्तियोग म्हणजे गुरूंच्या मार्गदर्शनामुळे भक्ताने अगोदरपासूनच मुळे कोठे आहेत
कोण आहेत हे ओळखलेलं असतं आणि तो त्या मुळांना पाणी घालीत असतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या BSc ॲग्री झालेल्या माळ्याला झाडांची काळजी कशी घ्यायची, कुठल्या झाडाला किती मात्रेमध्ये पाणी द्यायचं, हे सगळं पुस्तक वाचून ज्ञान अर्जित करून समजलेलं असतं. तो म्हणतो की या झाडाला या ऋतूमध्ये इतकं पाणी द्यायचं, त्या झाडाला त्या ऋतूमध्ये तितकं पाणी द्यायचं, वगैरे वगैरे. अर्थात त्याच्याकडे झाडांची काळजी घेण्यासाठीचं एकदम वैज्ञानिक ज्ञान असतं. तर दुसरा एखाद्या मनुष्याला वैज्ञानिक ज्ञान नाही, पण त्यानं त्याच्या वडिलांना झाडांची काळजी घेताना सतत बघितल्याने की उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये झाडांना वेगवेगळ्या मात्रेमध्ये पाणी घालत त्यांची छान काळजी घेत, म्हणजे तो वडिलांच्या अनुभवातून झाडांची काळजी घ्यायला उत्तमरित्या शिकतो. आता या दोन्ही झाडांना जेव्हा फळं येतील तेव्हा काय त्या जोडी झाडांची फळं गोड असतील, की त्यांनी BSc ॲग्री केला आहे त्यांनी ज्या झाडाला पाणी दिलं त्यातच फळ जास्त गोड असेल, आणि ज्या झाडाला पाणी देणाऱ्या व्यक्तीनं BSc ॲग्री केलेलं नसताना केवळ अनुभवाच्या बळावर झाडाला पाणी घातलं असेल त्या झाडाची फळं गोड नसतील, असं असेल का? नाही. एकानं BSc ॲग्री करून तर दुसऱ्यानं वडिलांच्या अनुभवातून शिकून त्या झाडांची काळजी घेतली, परंतु यानं त्या झाडांना येणाऱ्या फळांच्या गोडव्यामध्ये काहीच फरक पडत नाही. बरोबर? कारण झाडाची योग्य काळजी घेतली तर ते गोड फळं नक्की देतं. त्याचप्रमाणे सांख्ययोगी सगळ्या 24 तत्वांचा व्यवस्थित अभ्यास करून शोधून काढतो की भगवान श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि तोच भक्तियोगी गुरूंनी दिलेल्या अनुभवाच्या आधारावर त्याच भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो. तर दोघेही आपापल्या मार्गाने भगवत सेवा करत आहेत, पण तरीही दोघांची फळं मात्र एकच आहेत. अशा प्रकारे आध्यात्मिक भौतिक कोणत्याही जगताचे आत्मा मूळ आहे विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण. भक्ताला गुरु साधू शास्त्रांच्या सांगण्यावरून माहीत असतं की भगवान श्रीकृष्णच मूळ आहेत. गुरु साधू शास्त्र सांगतात की ईश्वरः परमः कृष्णः, म्हणजे कृष्ण परम ईश्वर आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं, म्हणजे श्रीकृष्णच भगवान आहेत. हे सर्व समजल्यानंतर श्रीकृष्णांची सेवा करणं, त्यांची भक्ती करणं हाच तर निष्कर्ष निघतो. म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. कारण त्याने सर्वजण संतुष्ट होतात, म्हणून भक्त भगवान श्रीकृष्णांची सेवा करीत असतो आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करीत असतो. अशा प्रकारे सांख्ययोगी आणि भक्तियोगी दोघेही भगवंतांची सेवा करतात, त्यामुळे दोन्हीही एक समानच आहेत. परंतु प्रेक्षक हो, भक्तियोग हा सर्वात सोपा मार्ग आहे. कारण कलियुगामध्ये कोण या 24 तत्वांचा अभ्यास करीत बसेल? कोणाकडे एवढा वेळ आहे? त्यापेक्षा निष्कर्ष तर मिळालेला आहे ना, मग आपण तेच करणं सोपं नाही का? म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा केली पाहिजे. प्रत्येक दिनी प्रत्येक क्षणी लक्षपूर्वक ऐकून हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. तो खूप परिणामकारक आहे. त्याने आपण नक्कीच भगवत धाम प्राप्त करतो. आणि या कलियुगामध्ये ते करणं खूप सोपं आहे. आपण काहीही करीत असू, आपण ड्रायव्हिंग करीत असू, ऑफिसमध्ये असू, स्वयंपाक करीत असू, घरातील कामे करीत असू, तरीही आपण हरिनाम घेऊ शकतो. प्रेक्षक हो, भक्ती श्रेष्ठ आहे आणि तिचा छोटासा भाग आहे शुद्ध ज्ञान. कोणी अज्ञानाने जरी भगवंतांची भक्ती केली तरी तो लाभान्वित होतोच. उदाहरणार्थ, आई वडील मंदिरामध्ये येतात, त्यांच्याबरोबर त्यांचा 1-1.5 वर्षाचा मुलगा असतो. तो बघतो की आपले आई वडील भगवंतांना प्रणाम करीत आहेत, मग तोही भगवंतांना प्रणाम करतो. परंतु केवळ प्रणाम केल्याने तो भगवद्गीतेच्या वचनांचे पालन करीत असतो. तो श्रीकृष्णांचं म्हणणं ऐकत असतो. त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे द्वंद्व नसतात, कोणत्याही प्रकारचा द्वेष नसतो, कोणत्याही प्रकारचे कपट नसते, दुष्टता नसते. तर तो केवळ बघतो की त्याचे आई वडील भगवंतांना प्रणाम करीत आहेत, म्हणून तोही प्रणाम करतो. म्हणजे त्याच्या हातून त्याच्या नकळत शुद्ध भक्ती घडते. त्याने भगवंतांचे किती आशीर्वाद त्याला मिळतात, पुढे जाऊन भक्तिमय सेवा मिळतात आणि सरतेशेवटी कृष्ण प्रेम मिळतं. ज्या भक्ती मार्गावर कृष्ण प्रेम मिळते त्या भक्ती मार्गावर चालत राहिल्याने इतर छोट्या छोट्या गोष्टीही सहज मिळतात. अशा प्रकारे भक्तियोग श्रेष्ठ आहे, म्हणून आपण भक्तियोग केला पाहिजे.
म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कलियुगामध्ये करण्यास व्यवहार्य आणि सर्वश्रेष्ठ असा भक्तियोगाचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करून संतुष्ट झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भक्ती मार्गाचे चांगल्या रीतीने अनुसरण करूयात आणि इतरांनाही ते करण्यासाठी प्रेरित करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.